नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस परत एकदा वादळी ठरणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे 12 आमदार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आलेले होते. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील उमटल्याचं दिसलं. आज भाजप विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी बाकांवर असणाऱ्या नेत्यांसमोर साधारणतः 20,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याचं लक्ष असणार आहे. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजात काँग्रेस आग्रही असलेल्या कृषी कायद्याबाबत ठराव आणला जाणार का याकडे सुद्धा लक्ष असेल. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, आजचा दुसरा दिवस देखील वादळी ठरेल अशीच शक्यता वाटतेय. एकीकडे अनेक पुरवणी मागण्यांचं जे एकमतानं जे त्याचं पारित करणं आहे ते महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे भाजप देखील आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. आक्रमकपणे हे आंदोलन होईल असं सध्या तरी दिसतं आहे. सागर, आजच्या या दिवसभरातल्या एकंदरीतच कामकाजाविषयी काय सांगता येईल? अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अवघ्या 2 दिवसाचं हे अधिवेशन आहे. काल भाजपाचे 12 आमदार निलंबित करण्यात आले. अर्थात भाजप आज वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्रमक होताना आंदोलन करेल असं सांगितलं गेलेलं आहे. अधिवेशनाच्या आधीच सुरुवातीला भाजप आंदोलन करेल. सभागृहात देखील वेगवेगळ्या विषयांवर भाजप आक्रमक होईल असं सांगितलं गेलेलं आहे. सकाळी 10 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सरकार, महाविकास आघाडी सरकार ठराव आणू पाहतंय आणि नवीन कायद्याची काही अंमलबजावणी करण्यासंदर्भातले देखील तरतुदी असणारा नवा कायदा आणणार आहे. तो कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर केला जाईल आणि त्यानंतर सभागृहात ठेवला जाईल. अर्थात जी विधानसभेची कामकाज पत्रिका आहे त्यामध्ये तर कृषी कायद्याचा उल्लेख नाही या विधेयकाबाबतचा, ठरावाबाबतचा. पण दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जो मुद्दा काल वादाचा झाला होता ओबीसी आरक्षणाचा, तसाच मुद्दा आज देखील 2 मुद्द्यांवर गाजण्याची शक्यता आहे. एक तर कृषी कायद्यावरून महाविकास आघाडी केंद्र सरकारवर टीका करेल. दुसरीकडे लसीकरणाचा जो गेल्या 2-4 महिने झालं महाराष्ट्रामध्ये खेळखंडोबा झालेला आहे. केंद्र सरकारचे नेते सांगतायत, भाजपचे नेते सांगतायत की राज्याला पुरेसा लसीकरण होतोय, पण राज्य सरकार मात्र लसीकरण योग्य होत नसल्याचा दावा आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला 3 कोटी लस द्यावा आणि ही केंद्राची जबाबदारी आहे अशा स्वरूपाचा ठराव देखील आज दोन्ही सभागृहांमध्ये आणला जाणार आहे. यावरनं देखील भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं सभागृहामध्ये वाद दिसेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही सगळ्यात महत्वाची आज घडामोडी घडताना दिसेल ती म्हणजे आज महाविकास आघाडीमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप, महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील काही आरोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये काही महत्वाचे आरोप गैरव्यवहाराचे पुराव्यासह सादर करतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण राहील. कारण की काल 12 आमदार ज्यावेळेस भाजपाचे निलंबित केले गेले त्यानंतरनं भाजपाने इतर पर्यायी मार्गांचा सुद्धा आता विचार केला जातो. कायदेशीर कोर्टात जायचंय पुढे. आता काल ते राज्यपालांनाही भेटलेले आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या मार्गांचा विचार होतोय. पण भाजप सभागृहामध्ये कोणत्या मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करतायत, त्याच्याबाबत काही पुरावे सादर करतायत का, याच्यावर सुद्धा महाविकास आघाडीमध्ये चिंतेचं वातावरण आहे असं म्हटलं जातं. कारण की मागील अधिवेशनामध्ये अनिल देशमुख असतील, संजय राठोड असतील असे 2 दिग्गज कॅबिनेट मंत्र्यांना महाविकास आघाडीमधून राजीनामा देऊन बाहेर जावं लागलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठमोठी कोण अजून प्रकरणं समोर येत आहेत का? एका बाजूला अजित पवारांची चौकशीची मागणी भाजपाने अधिवेशनाच्या आधीच केलेली आहे. पवार कुटुंबियातल्या वेगवेगळ्या लोकांना नोटीसा गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस नेमकं कोणत्या मंत्र्यांना
कोंडी करणार आहेत, कोणते भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार आहेत याची देखील मोठी चर्चा आज दिवसभर राहील असं म्हटलं जातं. बिलकुल सागर, आणि आपण जर बघितलं तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सातत्यानं बोललं गेलं, अधिवेशन सुरू व्हायच्या आधी देखील आणि काल देखील हा मुद्दा चर्चेला गेला. आज याबाबत नेमकं काय होईल असं वाटतं? काही होण्याची शक्यता आहे का? विधानसभा अध्यक्षपदाचा जो तिढा होता तो एक प्रकारे आज तरी सुटेल अशी शक्यता दिसतेय का? सागर, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. कालच या संदर्भामध्ये, कारण की जर राज्यपालकडे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवणं, त्यानंतर राज्यपालांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं हे अपेक्षित आहे. पण आता हे जवळपास होणं शक्य नाही, कारण की 2 दिवसाचं अधिवेशन आहे. आजच्या आज कार्यक्रम जाहीर होणं आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया करायला किमान 2 दिवस लागतात. अधिवेशन संपणार असल्याने आज या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा हा विषय संपलेला आहे. दुसरी मागणी जी काँग्रेसची होती की केंद्राचा जो कृषी कायदा आहे त्या विरोधात ठराव आणून राज्याचा नवीन कायदा आणायचा, अद्याप देखील पटलावर तशा स्वरूपाचा अधिकृतरित्या प्रस्ताव आलेला नाही आहे. मात्र सकाळी 10 वाजता एक कॅबिनेट बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये या कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये मंजुरी मिळाली जाईल राज्य सरकारची आणि केंद्र सरकारच्या ठरावाच्या विरोधात निषेधाचा ठराव केला जाईल असं म्हटलं जातं. यानंतर दिवसभरामध्ये कदाचित हा विषय समोर येईल आणि त्यानंतर सुद्धा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सभागृहामध्ये दिसेल असं म्हटलं जातं. बिलकुल सागर, आणि आपण आणखीन एक मुद्दा उपस्थित केला होता या सगळ्या गोष्टींची माहिती देताना की लसीकरणासंदर्भात जो काही गोंधळ गेल्या काही दिवसांमधला आपण बघितलं, राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष सातत्यानं आपण झाल्याचं बघितलं होतं. मोठा वाद झाला होता, त्यावरनं ठराव देखील याबद्दलचा आज आणला जाणार आहे. याबद्दल विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये खडाजंगी होण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये. सागर, त्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, लसीकरणाचा मुद्दा गेल्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चेचा झालेला आहे, कारण की केंद्र सरकारचा दावा आहे की महाराष्ट्र राज्याला पुरेसे लसीकरण होतंय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांचं मत आहे की इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रावर लोकसंख्येच्या तुलनेने लस कमी उपलब्ध करून दिली जाते. यावरूनच केंद्र सरकार मधील भाजप नेते आणि राज्यातले महाविकास आघाडीचे काँग्रेस, एनसीपी, शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आता लसीकरण बऱ्यापैकी शहरी भागामध्ये उपलब्ध होत असलं तरी अनेक ग्रामीण भागांमध्ये लस उपलब्ध होत नाही. कोविशिल्डची लसीचे डोस जे आहे तो कालावधी 1 महिना आधी होता, त्यानंतर तो 2 महिने केला, आता 80 दिवस केलेला आहे. हा कालावधी मुळात वाढवण्याचं कारण देखील लस उपलब्ध नाही अशी एक चर्चा आहे. या सगळ्या गोष्टींची आज उहापोह दोन्ही सभागृहांमध्ये होणार आहे. या संदर्भामध्ये आज एक ठराव पारित केला जाईल जो महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मांडला जाणार आहे. तो ठराव अशा स्वरूपाचा आहे की केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि राज्य सरकारला प्रति महिना 3 कोटी लस उपलब्ध करून द्याव्यात अशा स्वरूपाचा ठराव आहे. अर्थात केंद्र सरकारकडे जबाबदारी ढकलण्याचं काम महाविकास आघाडी करणार आहे या ठरावाच्या माध्यमातून आणि नेमका याच मुद्द्यावरून भाजप राज्यातले जे भाजप नेते आहेत ते देखील आक्रमक होताना दिसतील, कारण की जर केंद्र सरकार योग्य पद्धतशीर सगळ्या नियमानुसार लस उपलब्ध करून देते तर मग राज्यामध्ये अनेक ठिकाणी बोगस म्हणजे लसीकरणाच्या नावाखाली वेगळे खोटी औषधं देणं, नुसते लस दिल्याचं कारण दाखवणं अशा स्वरूपाची काही प्रकरणं उघड झालेली आहेत. हे नेमकी उदाहरणं घेत भाजप नेते सुद्धा सरकारची कोंडी करतील. सागर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये ज्या 12 आमदारांचं काल निलंबन झालं होतं, हायकोर्टात हे सगळे आमदार दाद मागणार असल्याचं समजलेलं होतं. सागर, त्याबद्दलची नेमकी काय अपडेट आहे? या आमदारांच्या निलंबनाबाबतचा निर्णय आज होऊ शकतो असं वाटतं का? वास्तविक ज्या पद्धतीने 12 आमदारांना निलंबित केलेलं आहे त्या आणि विशेष म्हणजे तालिकापदी अध्यक्षपदी असताना भास्कर जाधव यांनी सांगितलं की आत केबिनमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे. वास्तविक जी माहिती मिळते त्यानुसार आत सभागृह अध्यक्ष दालनामध्ये सीसीटीव्ही फुटेज नाही आहे आणि ज्या आमदारांची 12 नावं घेतलेली आहेत त्यातले कित्येक आमदार तिथे उपस्थित देखील नव्हते ज्यावेळेस गोंधळ झाला अध्यक्ष दालनामध्ये, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. अर्थात
यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपा दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई म्हणून पहिल्यांदा त्यांनी एकतर राज्यपालांकडे गेलेले आहेत, वस्तुस्थितीची कल्पना दिलेली आहे की नेमकं घटना काय घडली होती आणि कारवाई कशा सूडबद्धीने करण्यात आलेली आहे. आता भाजपातले काही प्रमुख नेते या संदर्भामध्ये विचार करतायत की ज्यावेळेस पुढच्या कालावधीमध्ये जर आज निर्णय प्रक्रियेमध्ये जर प्रस्ताव आणलाच नाही तर न्यायालयीन लढाई लढत न्याय मागण्याचा प्रयत्न भाजप आमदार जे 12 निलंबित करण्यात आलेले आहेत ते करतील. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत. याचं प्रमुख कारण आहे की प्रतोद स्वतः आशिष शेलार त्यात आहेत, गिरीश महाजन आहेत की जे सभागृहामध्ये अतिशय आक्रमक आणि नियमांचं काटेकोर पालन करत सत्ताधारी बाकांवरची कोंडी करत होते. अशाच काही प्रमुख नेत्यांना मुद्दामून निलंबित केलं आहे का असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे ते कोर्टात जातील असं सांगितलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने सुद्धा काही घडामोडी आज उद्या 2 दिवसात घडताना दिसतील. बिलकुल सागर, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. आजच्या या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय घडतं, अनेक कोणकोणते मुद्दे या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान समोर येताना दिसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. आणि सोबतच या 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील कदाचित गाजू शकेल असं वाटतंय. आणि याचबद्दलची पुढची बातमी बघूया. विधानसभेत अनेकदा वादाचे प्रसंगही घडलेत. सभागृहाच्या परंपरा आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पाहूयात त्याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट. सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. याआधी सुद्धा विधानसभेत आमदारांच्या निलंबनाच्या घटना घडून आल्यात. 8 नोव्हेंबर 2019 रोजी अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून मारहाण करून राडा घातल्याप्रकरणी 4 आमदारांना 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. राम कदम, शिशिर शिंदे, रमेश वांजळे आणि वसंत गीते या 4 आमदारांनी अबू आझमी यांना शपथ घेण्यापासून रोखलं. आझमी यांना शपथ घेण्याच्या स्टेजवरून खाली खेचून थोबाडीत मारण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना 4 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. 1 वर्षानंतर त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्दही करण्यात आली. भर विधान भवनात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर या राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं त्यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. 4 महिन्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन करण्यात आलं होतं. फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे इथे एका उमेदवाराच्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत परिचारक यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं. तर 2 वर्षानंतर हे निलंबन मागे घेण्यात आलं. 15 डिसेंबर 1999 मध्ये मंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द काढल्यामुळे शिवसेनेच्या 7 सदस्यांना निलंबित करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा निषेध करत शिवसेनेच्या सदस्यांनी 25 जुलै 2000च्या अधिवेशनात गोंधळ घातला. त्यावेळीही शिवसेनेच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. विदर्भवादी जांबुवंतराव धोटे हे निलंबन कारवाई होणारे पहिले सदस्य ठरले. चर्चेसाठी उभे झालेले असताना त्यांचा माईक बंद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात पेपरवेट फेकून मारला. त्यामुळे त्यांच्यावर 13 ऑगस्ट 1964 मध्ये ही कारवाई करण्यात आली. एकंदरीतच सभागृहात सदस्यांनी केलेल्या वर्तनावरून झालेली निलंबनाची कारवाई ही नेहमीच वादळी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झाल्यानंतर महाजन, शेलार आणि रावल यांनी सरकारनं त्यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेले आहेत. पक्षाचे आमदार त्या ठिकाणी होते. नुसते भास्कररावांचा हा विषय नाही, सत्ताधारी पक्षाचे आमदार होते त्यांच्या दालनामध्ये. आमचे आमदार गेलेले होते संतापून किंवा तुम्ही आम्हाला बोलू का देत नाही म्हणून आमचा राग होता. परंतु मला वाटतं की त्या ठिकाणी त्यांच्याविषयी तो विषयच नव्हता. परंतु दोन्ही पक्षांचे आमदार सत्ताधारी पक्षाचे होते, एकमेकांना भिडलेले म्हणजे अगदी शाब्दिक चकमकी सुरू होते, थोडे हातापाईवर पण आलेले होते.
परंतु भास्कररावांबद्दल कोणी त्या ठिकाणी अपशब्द बोललेलं नाही. खरं म्हणजे त्यांनी ते स्वतःच्या अंगावर घेतलं आणि आम्हाला मुद्दामहून जाणीवपूर्वक संख्याबळ घटवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाचं त्यांनी या ठिकाणी हे जे सस्पेन्शन केलेलं आहे ते केलेलं आहे. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे विषय हा आमदारामध्ये चाललेला होता आणि त्यांनी तो मुद्दामून आपल्या अंगावर घेतला की जेणेकरून आमचं सस्पेन्शन त्यांना करता येईल. ज्या पद्धतीची शिक्षा सुनावली गेली, हा सगळा प्रकार बघितल्यावर तालिबानी संस्कृतीला सुद्धा लाजवेल असे नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये झाले आणि त्यामुळे हे नवे तालिबानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने महाराष्ट्रात राज्य करू पाहतायत, याचा मी जाहीर निषेध करतो. याचं कारण मी स्वतः किंवा माझ्या कुठल्याही पक्षाच्या सदस्याने भास्कर जाधव सन्माननीय काय किंवा कोणालाही शिवी दिली नाही. राजकारणात कपडे फाडून नाटक करण्याचा खेळ आपण अनेक वेळा पाहिला. वास्तविक सारे लोक एक दुसऱ्याचे मित्र असतात. आता कुठंतरी आकडे कमी करणं षड्यंत्र रचने यातला भाग आहे. या लेवलवर कधी कोणी जात नाही. ओबीसींच्या विषयावर आम्हाला का बोलू दिलं नाही? व्हीजेएनटी संदर्भात तुम्ही बोलू दिलं पाहिजे होतं. तुम्ही अध्यक्ष नाही आहेत आणि म्हणून तुम्ही असं रेटलं नाही पाहिजे होतं. हे एवढा मुद्दा होता. त्याच्यामध्ये दोघंही लोक गेले, बोलले, तेही काय अपशब्द बोलले आणि त्याच्या माध्यमातून असं काय कुठल्या लेवलला गेलं नाही. पण नंतर 1 तास सभागृह बंद करून हे षड्यंत्र, हे प्लॅनिंग रचून हे भाजपचे आमदार कमी करण्याचा प्रयत्न आहे. या षड्यंत्राचा आम्ही निषेध करतो. यानंतर काही राष्ट्रीय बातम्या बघूया. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होण्याची शक्यता आहे. 23 मंत्रालयांमध्ये विस्तार किंवा बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर 9 मंत्र्यांची मंत्रिमंडळातनं उचलबांगडी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते. 2 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्री बदलले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर 7 मंत्र्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल केले जाऊ शकतात असंही बोललं जात आहे. सध्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 57 सदस्य आहेत. घटनेच्या नियमानुसार मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात. त्यामुळं 23 ते 24 मंत्रालयांचा विस्तार होऊ शकेल अशी माहिती मिळते. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळं कोणाला किती पदं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. प्रशांत, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. काही नव्यानं सदस्यांना सामावून घेतलं जाण्याची देखील शक्यता व्यक्त होतीये. काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार साधारणतः बुधवारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अजूनही औपचारिक सूचना आलेली नाहीये, पण ज्या पद्धतीनं सूत्रांची माहिती आहे, यावेळेस मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. त्यामध्ये 4 सहभागी पक्ष, घटक पक्ष आहे, तर त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या केंद्रीय मंत्रिमंडळात असणार आहे. ज्यामध्ये एनडीएचे हे 4 घटक पक्ष आहेत. ज्यामध्ये पहिला घटक पक्ष जो आहे तो लोजपा असेल, ज्याला लोक जनशक्ती पार्टी म्हणतात, आणि ज्याचे पशुपती पारस यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तसंच अनुप्रिया पटेल ज्या अपना दलच्या प्रमुख आहे, त्यांच्या देखील गळ्यामध्ये माळ पडण्याची शक्यता आहे. वायएसआर काँग्रेसच्याही पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे, त्यांनाही सहभागी केलं जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, महाराष्ट्रातून 2 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव सगळ्यात आघाडीवरती आहे. त्यानंतर डॉक्टर हिना गावित यांचंही नाव आघाडीवरती आहे. सोबतच ज्या पद्धतीनं आगामी काही काळात 5 राज्यात निवडणुका आहेत, त्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर, तर तिथल्या काही सदस्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. सोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण, तर कुठल्या राज्याला किती मंत्रिपद मिळेल याची शक्यता होती. तर महाराष्ट्राला 2 मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त संधी असण्याची शक्यता आहे. निवडणूक आहे. त्यानंतर उत्तराखंडमध्ये साधारणतः 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर जर बघितलं आपण, गोव्यामध्ये देखील 1 मंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर जर बघितलं, मणिपूरमध्ये देखील प्रयत्न आहे. मणिपूरमध्येही
एक मंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारे ज्या ज्या राज्यात निवडणूक आहे, पंजाबमध्येही देखील काही लोकांना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण पंजाबमध्ये देखील निवडणूक आहे. त्यामुळे जवळपास 23 मंत्रालय बदलल्यानंतर साधारणतः 9 ते 10 नवीन चेहरे या मंत्रालयात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला आपल्याकडनं जाणून घ्यायच्याच आहेत. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. कोरोनामधून बरं झाल्यानंतर पुन्हा एक कोणता आजार होईल हे सांगता येत नाही, कारण काळी, पिवळी आणि हिरवी बुरशी या जीवघेण्या आजारांनंतर आता एव्हियन आजाराचे अनेक रुग्ण बळी ठरतायत आणि काही दिवसांमध्ये ही संख्या हजारांमध्ये असेल असा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे. डॉक्टर मनीष कुमार यांना केईएम रुग्णालयात काम करत असताना कोरोनाची लागण झाली होती. नंतर त्यांना एव्हियन झाला होता. हा वन ऑफ द रेअर कॉम्प्लिकेशन आहे कोविड इन्फेक्शनचं. ह्या आजारामध्ये काही प्राथमिक लक्षणं असतात. हिप जॉईंटमध्ये पेन होणं, खाली बसायला त्रास होणं, पायऱ्या चढायला त्रास होणं, जागेवरून उठल्यावर इनिशियल स्टेप्समध्ये हिप जॉईंटमध्ये पेन होणं, हे काही त्याचे प्राथमिक लक्षण आहेत. त्याच्यानुसार त्यानंतर मी ऑर्थोपेडिक सर्जनच्या सल्ल्यानुसार मी काही मेडिसिन्स कंटिन्यू केल्या. 6 महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर 20 ते 30% माझं पेन कमी झालेलं आहे. या संदर्भात हिंदुजा रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर संजय अग्रवाल यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी केलेली ही बातचीत पाहूया. डॉक्टर संजय अग्रवाल आहेत. सर, आतापर्यंत तुम्ही नमस्कार सर, तुम्ही आतापर्यंत किती रुग्णांवर उपचार केलेत आणि स्पेसिफिक जे कोविड-19 बरे झाले ते आणि त्यावर स्टेरॉइडचा कसा परिणाम बघायला मिळतोय? त्याची गोष्टी अशी आहे की मी 20 वर्ष ते इथे रिसर्च करत आहे ह्याच्यावर, आणि माझे कम से कम 5 ते 10 हजार पेशंट असेल. पुष्कळ पेशंट्स लेट स्टेजमध्ये येतात, त्याला टोटल हिप लागतंय. अर्ली स्टेजमध्ये आले तर ते रिकवर होते. कोविड-19 बरे झालेले रुग्ण आहेत ते साधारणतः अशा किती रुग्णांना एव्हीएसनं त्रास झालेला आहे? तुम्ही अशा किती रुग्णांना चेक केलेला आहे आणि येणाऱ्या काळात किती रुग्ण वाढू शकतात? जसं आपल्याला माहित आहे, कालच ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये माझे 3 केस रिपोर्ट झाले. त्याचं आधी, कारण की 3 महिने लागते फॉर द पब्लिकेशन, त्याचं आधी 19 पेशंट माझ्याकडे आहे ज्याला ही झालेलं आहे, आणि त्याच्या आधी त्याला कोविडची प्रॉब्लेम होती. प्रॉब्लेमसाठी स्टिरॉइड दिलं होतं बिकॉज इट इज लाईफ सेव्हिंग. स्टिरॉइड नाही दिलं तर वाढणार, सो लाईफ सेव्हिंग. पण स्टिरॉइडचं साईड इफेक्ट काय आहे की हड्डी बोन कमजोर पडू शकतं, कारण की ब्लड सप्लाय बंद होत आहे. समजा की ब्लड सप्लाय हृदयाची हार्टची बंद झाली तर कसं हार्ट अटॅक येतं, ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय बंद झाली तर कसं स्ट्रोक येतं. तर तसं बोनमध्ये समजा की ब्लड सप्लाय बंद झाली तर ते बोनमध्ये पेनिंग होत आहे. पेन झालं आणि कमजोर झालंय, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कोलॅप्स होत आहे. कोलॅप्स झालं तर टोटल हिप करायला लागतं. पण समजा की पिकअप लवकर झालं, MRI केलं, कन्फर्म झालं तर औषध ती पेशंट ठीक होऊ शकतं. वेट बेअरिंग जॉईंट आहे, हिपमध्ये पण होत आहे, गुडघ्याला पण होऊ शकतं, शोल्डर्स अँड एल्बोमध्ये पण होऊ शकतं. वी हॅव पब्लिश दिस ऑल्सो. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे निलख परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना हातात कोयता घेऊन मारहाण करणाऱ्या गावगुंडांना सांगवी पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलेली आहे. पोलिसांनी या गावगुंडांची रस्त्यांवरून धिंड काढलेली आहे. 2 दिवसांपूर्वी प्रतीक खरात, चेतन जावरे यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरून कोयत्यानं मारहाण केली होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांची धिंड काढलेली आहे. पोलिसांनी गावगुंडांना कायद्याचा धाक दाखवलाय. गावकऱ्यांना त्रास देणं या 2 गावगुंडांना चांगलंच भोवल्याचं आपण पाहतो आहोत. दहशत माजवणाऱ्या या गावगुंडांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलेली आहे. भर रस्त्यात नागरिकांना मारहाण करणं, त्यांच्यावर हल्ला करणं असा गंभीर प्रकार या दोघांनीही केलेला होता. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. गोविंद, गावकऱ्यांना त्रास देणं या 2 गावगुंडांना भोवल्याचं आपण पाहतो आहोत. त्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल देखील घडवलेली आहे. गोविंद, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, 2 दिवसापूर्वी घडलेला प्रकार आहे. हे दोन्हीही आरोपी जे आहेत ते दारूच्या नशेत रस्त्यावर कोयता घेऊन
दिसेल त्याच्यावर वार करत सुटले होते. अत्यंत दहशतीचा हा सगळा प्रकार होता. याचं चित्रीकरण एका सुज्ञ नागरिकाने केलं आणि ते व्हायरल झालं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी तात्काळ आपली तपासाची चिकं फिरवली आणि या दोघांनाही अटक केली. केवळ अटक करूनच थांबले नाही पोलीस, तर त्यांनी यांच्या दोघांवरही अतिशय गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. कारण की या दोघांपैकी एकाने एका नागरिकाच्या डोक्यात कोयता मारला आणि तो गंभीररित्या जखमीही झालेला आहे. हे अत्यंत गंभीर प्रकार होता आणि दहशत पसरवण्यासाठी त्यांनी दारूच्या नेशेत केलेले कृत्य होतं. त्यामुळे जेव्हा या दोघांनाही अटक केली तेव्हा पोलिसांनी यांना घटनास्थळी नेलं. मात्र त्यांना घटनास्थळी नेत असताना अक्षरशः त्याची भिंड काढल्याचं चित्र नागरिकांनी बघितलं आणि नागरिकांमध्ये जी यांची दहशत झाली होती ते कुठेतरी आता राहिली नाही. माज मोडण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी जे केलं त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करतायत. मात्र एकूणच जर बघितलं तर अशा प्रकारचे अनेक अनुभव पिंपरी चिंचवडकरांना या आधी आलेले आहे. हा प्रकार घडतो तोच दुसरीकडे भोसरीमध्ये सुद्धा एकाने अशाच पद्धतीने कोयता घेऊन एकाच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र जर अशी गुन्हेगारी डोकं वर काढत असेल तर गुन्हेगारांचा माज अशा पद्धतीनेच ठेचायला पाहिजे असं नागरिकांचं मत आहे. कायद्याने त्यांना आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, शिक्षा होणारच आहे. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की जर कोणी अशा पद्धतीनं जर गुन्हेगारी पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची शिक्षा अशा पद्धतीने नागरिकांसमोर त्यांची भिंड काढली जाणार आहे, हे मात्र निश्चित. बिलकुल गोविंद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी नागपूरमधली आहे. धक्कादायक घटना नागपूरमधनं समोर आलेली आहे. समीर खान या टिकटॉक स्टारनं प्रेमात धोका दिला म्हणून तरुणीचं अपहरण केलं आणि त्याचा चक्क व्हिडिओ सुद्धा बनवल्याचं समोर आलेलं आहे. हा व्हिडिओ 18 जूनचा आहे. तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील झालेला आहे. 18 जूनला समीरनं त्याच्या मैत्रिणीला कमाल टॉकीज चौकात भेटण्यासाठी बोलवलं. त्यानंतर चक्क तिचं अपहरण केलं आणि चालत्या मोटरसायकलवर तिला अपहरण करून मारहाण करत नेतानाचा व्हिडिओ देखील बनवला. आणि या सगळ्या संदर्भामध्ये पाचपावली पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, धक्कादायक असा हा प्रकार आहे. नागपुरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, निश्चित अत्यंत धक्कादायक अशी संपूर्ण घटना आहे. व्हिडिओ जरी जुना असला तरी काल तो सोशल मीडिया प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. 2-3 दिवसाआधीच वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो फिरत होता. या संपूर्ण घटनेमध्ये जर का बघायचं झालं तो आरोपी आहे समीर खान. हा त्या ज्या मुलीचं अपहरण करून तिचा व्हिडिओ बनवला त्या मुलीसोबत तो दावा करतो की तिचा प्रेम संबंध होता आणि प्रेम संबंधानंतर तिला धोका दिला, त्यामुळे त्याने हे कृत्य केलं. मात्र जेव्हा त्या मुलीला पोलिसांनी बोलावलं, तिची संपूर्ण चौकशी केली, तेव्हा तिने सांगितलं की समीर खानने तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण केलं आणि 18 जूनला देखील तिचं बळजबरीनं अपहरण करून तिला मारहाण केली. इतकंच नाही, तिच्यावर अत्याचार देखील केला. या संपूर्ण घटनेनंतर नागपूर पोलिसांनी या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तत्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाचपावली आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी आरोपी समीर खान आणि त्याच्या मित्राला अटक केलेली आहे. पण ज्या प्रकारे हे सर्व कृत्य केलं त्या व्हिडिओमध्ये आरोपी ज्या प्रकारे आवाहन करतो की या मुलीने मला धोका दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारांची जी मानसिकता आहे ती कशा प्रकारे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नाही तर काल हा व्हिडिओ संपूर्ण शहरात चर्चेत असताना काल दुसरी घटना देखील नागपूरमध्ये घडली. एका सोने व्यापाऱ्याला बंधक बनून बंदुकीच्या धाकावर तिच्या दुकानामध्ये लूट करण्यात आली. त्यामुळे निश्चितच नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. या घटनांमध्ये देखील ते परत अधोरेखित होतात. अजिंक्य. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.